तुम्ही सकाळी उठून जॉगिंगला जाता, सकाळी उठून सूर्यनमस्कार घालता, सकाळी अगदी नित्यनेमाने व्यायाम सुद्धा करत असाल, तरीही तुम्ही सकाळी केलेली एक चूक तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते आणि या चुकीमुळे तुमचं डायबिटीस देखील वाढू शकतं. एवढंच नाही तर तुम्हाला हार्ट अटॅकचा देखील धोका होऊ शकतो. तेव्हा आताच सावध व्हा. आता नेमकी ही सकाळी सकाळी तुम्ही करत असलेली चूक कोणती आहे? बघूया एनडीटीव्ही मराठीचा खास रिपोर्ट. तुम्ही नाश्ता टाळता, मग काही खरं नाही. तुम्हाला डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा धोका. नाश्ता टाळणं तुमच्या आरोग्यासाठी घातक. तुम्ही सुद्धा नाश्ता टाळता, मग सावधान, कारण नाश्ता दिवसभरासाठीची ऊर्जा आहे. मात्र काट्यावर धावणाऱ्या आजच्या धावपळीच्या जगात अनेक जण नाश्ता टाळतात. कामाला प्राधान्य दिलं जातं, मात्र कधी वेळेवर नाश्ता केला जात नाही किंवा कधी तो केलाच जात नाही. मात्र त्यामुळे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होतोय. रात्रीचं जेवण करून आपण झोपतो. सकाळ होईपर्यंत तब्बल 7 ते 8 तास आपलं पोट उपाशी असतं. त्यात सकाळचा नाश्ता स्किप केल्यावर पोटात काहीच जात नाही. उपवासाची वेळ वाढल्यानं शरीरातल्या पेशींना नुकसान होतं. नाश्ता केला नाही तर मग शरीराची ऊर्जा कमी होते. ऊर्जा कमी झाल्यावर मेटाबॉलिझम मंदावतो. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो, कारण त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. रक्तातील साखर वाढते, मधुमेहाचा धोका वाढतो, शरीरात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव निर्माण होतो, प्रतिकार शक्ती कमी होते, लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. इतकंच काय तर उच्च रक्तदाबाचा त्रासही वाढतो. यावर उपाय एकच, राजासारखा नाश्ता करा. फळांचं सेवन करा, प्रोटीनयुक्त नाश्ता करा. त्यासाठी ओट्स, पोहे, उपमा किंवा अंड्यासारखा उत्तम पर्याय आपल्याजवळ आहे. मात्र त्याचवेळी साखर आणि तेलकट पदार्थ मात्र टाळा. सकाळी उठल्यावर लगेच भूक लागत नसेल तर 1-2 तासांनी खा, पण काहीतरी खा. सकाळचा नाश्ता टाळणं शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकतं. भूक लागली की मग जंक फूड आणि फास्ट फूड खाण्याची इच्छा बळावते, ज्याचा त्रास तुमच्या शरीराला होऊ शकतो. त्यामुळे नाश्ता करायला कधीच विसरू नका. जर तुम्हाला सकाळी उशीर होत असेल तर जाता जाता एक सफरचंद आणि एक उकडलेलं अंड खा. मात्र सकाळचा नाश्ता आठवणीने कराच, आणि तोही राजासारखा, कारण तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.